गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. तर आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण आयोनिक इक्विलिब्रियम हा चॅप्टर सुरुवात करणार आहोत. त्याच्या बेसिसवरती PDF स्वरूपात क्वेश्चन पेपर तुम्हाला पाठवलेले होते आणि ते आपण वन बाय वन डिस्कस करणार आहोत. आयोनिक इक्विलिब्रियमचा पार्ट फर्स्ट सुरुवातीला आपण बघणार आहोत. पूर्ण चॅप्टर एका भागामध्ये नाही. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन कडे आपण सुरुवात करूया. बघा, तुम्ही विद्यार्थ्यांना विनंती अशी राहील की PDF जे काल मी पाठवलेलं होतं ते मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्ही ओपन करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपण सॉल्व्ह करता येईल. आणि त्याचबरोबर लॉग टेबल वगैरे वगैरे कंपास बॉक्स सगळं ठेवा. पहिला क्वेश्चन, pK व्हॅल्यूज ऑफ 4 acids are given below at 25 degree Celsius. The strongest acid is. The strongest acid is. आता स्ट्रॉंगेस्ट ऍसिड हे कसं ओळखायचं? थेअरी मध्ये काय सांगतो आपण? बघा, थेअरी मध्ये ऍसिडिक स्ट्रेंथ कशी काढतो? ज्याची के ची व्हॅल्यू जास्त असते, ज्याची के ची व्हॅल्यू जास्त, तो स्ट्रॉंग ऍसिड असतो. ज्याची के ची व्हॅल्यू जास्त तो स्ट्रॉंग ऍसिड असतो. त्यानंतर केबी ची व्हॅल्यू जास्त असेल तर तो स्ट्रॉंग बेस असतो. ठीक आहे, ए फॉर ऍसिड. मग त्याच्या वाईस वर्सा, म्हणजे केबी ची व्हॅल्यू कमी असेल तर वीक बेस, के ची व्हॅल्यू कमी असेल तर वीक बेस. ठीक आहे, पण आता आपल्याला काय दिले? त्यांनी PKA दिले. PKA बरोबर, PKA आणि PKB. मग आता याच्या विरुद्ध असते. के च्या नाही, हा विरुद्ध असतो, हे लक्षात ठेवा. के च्या विरुद्ध PKA असतो आणि KB च्या अपोजिट PKB असते. म्हणजेच जेवढा के जास्त तर आणि PK कमी तर तो काय झाला? स्ट्रॉंग ऍसिड झाला. ठीक आहे, PKB जास्त, सॉरी केबी जास्त म्हणजे PKB काय झाला? कमी, तर तेवढा स्ट्रॉंग बेस असतो. म्हणजे के च्या अपोजिट, के जास्त असेल का नाही तर PKA हा कमी असतो. म्हणजे आता आपल्याला दोन्ही प्रकारे आपण MCQ सॉल्व्ह करू शकतो. म्हणजेच पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय येईल? पहिल्या क्वेश्चनचा आन्सर कोणता ऑप्शन? पहिला ऑप्शन ए. व्हेरी गुड, ए येणार. 2.0 म्हणजे PKB ची व्हॅल्यू जेवढी कमी तेवढा स्ट्रॉंगेस्ट ऍसिड, म्हणजे ही तुम्हाला हिंट झाली. ठीक आहे, याच्यानंतर नेक्स्ट, आता हे इरेज करतो. सेकंड MCQ आपण बघूया. सेकंड MCQ काय आहे बघा. द pH ऑफ 10 to the power -8 molar solution of HCl in water is. pH of 10 to the power -8 molar HCl solution in water is असं म्हटलंय आणि त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत 8 -8 चा प्रश्न नाही, बिटवीन 7 8 आणि बिटवीन 6 to 7. आता आपल्याला माहित आहे आपण हे कसं सॉल्व्ह करणार आहोत. तर HCl कोण आहे? स्ट्रॉंग ऍसिड आहे. HCl कोण आहे? स्ट्रॉंग ऍसिड आहे. मग स्ट्रॉंग ऍसिड मध्ये आयन्स कुठले बाहेर पडणार आहेत? H+, बरोबर. मग H+ ची जी संख्या असेल, H+ ची जी संख्या असेल ते डिसोसिएशन कसं असणार आहे? 100% असणार आहे. 100% असणार आहे. वीक इलेक्ट्रोलाइट असतं का नाही तर अल्फा सी करतो ना आपण. वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर अल्फा सी करतो, कारण की आपल्याला वीक इलेक्ट्रोलाइटचे कन्सेप्ट माहिती आहे. 10 मोल पैकी 2 मोलचं डिसोसिएशन झालं, बरोबर, म्हणजे आपल्याला अल्फा काढायला लागतो. पण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा 10 मोल पैकी 10 मोलचं डिसोसिएशन होते, बाकी शून्य राहते. म्हणून वीक इलेक्ट्रोलाइटचा असा काढतो आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा आपण असा काढणार आहे. H+ इज इक्वल टू सी. कॉन्सन्ट्रेशन किती दिले?
10 टू द पॉवर -8 मोलर असं दिलेलं आहे त्यांनी. म्हणून H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मला काढायचं असेल तर 10 टू द पॉवर -8 असं मी इथं लिहिलं. ठीक आहे. पण परत काय म्हटले त्यांनी, परत काय म्हटलंय, इन वॉटर म्हटलंय नाही का. इन वॉटर हा एक शब्द आहे बघा. आता इन वॉटर हा शब्द जर नसता, इन वॉटर हा शब्द नसता तर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन एवढंच. इन ब्रॅकेट H प्लस आयन इज इक्वल टू 10 टू द पॉवर -8. वीक इलेक्ट्रोलाइट असतं तर अल्फा इंटू सी असं आपण केलं असतं, पण आता HCl हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. मग राहिला प्रश्न, इन वॉटर म्हटले, वॉटर म्हटल्यावरती वॉटरचे सुद्धा H प्लस आयन असणार की रे, वॉटरचे सुद्धा H प्लस आयन असणार ना या पद्धतीनं. मग ते किती असणार हे कसं ओळखायचं? मग टोटल मला H प्लस आयन काढायचे असतील तर मी कसं काढणार? 10 टू द पॉवर -8 प्लस वॉटरचे H प्लस आयन किती असतात? ऍट 25 डिग्री म्हटलंय का त्यांनी? नाही म्हटलेलं. ठीक आहे, काय हरकत. वॉटर मध्ये H प्लस आयन किती असतात याच्यासाठी आपल्याला काय वापरलं पाहिजे? आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर. वॉटरचा आयोनिक प्रॉडक्ट मध्ये H प्लस आयन 10 टू द पॉवर -7 असतंय, OH मायनस सुद्धा 10 टू द पॉवर -7च असतंय. बरोबर. म्हणून आता आपलं OH लागत नाही, आपल्याला H प्लस लागतंय. म्हणजे वॉटर मध्ये सुद्धा H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन 10 टू द पॉवर -7च असतंय. म्हणून प्लस 10 टू द पॉवर -7 झालं. किती आलं? टोटल H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आलं सांगा. मग पीएच आपण काढूया. टोटल H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती येत आहे यांचे बेरीज करून मला सांगा. 10 to -15. 10 raised to -15. 15. बर. 10 टू द पॉवर -15. बरं, ठीक आहे. 10 टू द पॉवर -15. आता आपल्याला काय करायला पाहिजे? H प्लस -15. ओके. आता पार्ट 2 आपल्याला पीएच काढायला सांगितलंय. मग पीएच काढायला सांगितलंय म्हटल्यावरती काय केलं पाहिजे? पीएच ची डेफिनेशन वापरली पाहिजे. पीएच ची डेफिनेशन निगेटिव्ह लॉग टू द बेस 10. बघा, पीएच ची डेफिनेशन निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स. मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स या पद्धतीने आहे. आणि मग उत्तर काढा आता. निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कंसामध्ये काय 10 टू द पॉवर -15. हा, उत्तर कसं काढणार बघा. या टाइपचे एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत आणि मला ऑप्शन सांगावा पटकन. ऑप्शन मला सांगा, कोणता येतोय, कोणता वाटतोय तुम्हाला तो सांगा. ऑप्शन डी का ए? डी ऑप्शन होते. म्हणजे एक्झॅक्ट आन्सर किती येते? 6 पॉइंट समथिंग येते ना काहीतरी. हा, मग 6 पॉइंट समथिंग येते म्हणजे ऑप्शन डी. म्हणजे हे कसं करतो ऑलरेडी आपण थिअरी मध्ये शिकलोयच की. बघा, हे निगेटिव्ह चिन्ह असते, हे निगेटिव्ह चिन्ह असते, त्यामुळे हे डायरेक्टली इथं मी +15 15 मायनस लॉग टू द बेस 10 आणि 10 म्हणजे लॉग टू द बेस 10 10चा लॉग बघणार ना, इथं 10 व्हॅल्यू. आणि मग आपण या हिशोबाने मग ते 6 पॉइंट समथिंग आन्सर येते 6.9 म्हणजे बिटवीन 6 to 9 म्हणजे ऑप्शन डी दॅट इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. म्हणजे हा झाला MCQ नंबर 2. ठीक आहे. यानंतर MCQ नंबर 3 मी बुक आणतो, एक सेकंड कॅरी करायला लागते ना थोडस. विच पेयर शो कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट म्हणजे काय आपण शिकलोय. कॉमन आयन इफेक्ट म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड बाय ऍडिशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन. बरोबर. वीक इलेक्ट्रोलाइट जर घेतलं असं काहीतरी, फॉर एक्झाम्पल वीक ऍसिड, आपल्याला माहिती आहे वीक ऍसिड आहे, ऑलरेडी डिसोसिएशन कमी आहे. तुम्ही याचे 10 मोल घेतले तर 10 मोल पैकी 4 मोलचं डिसोसिएशन होणार आणि बाकी 6 मोल राहतात. 6 मोल बाकी. कॉमन आयन इफेक्ट म्हणजे हा, डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड. म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइट कुठला पण घेतला का नाही, वीक ऍसिड घ्या किंवा वीक बेस घ्या, बरोबर,
त्याचं डिसोसिएशन कमी होतं. कोण कमी करतं? त्याच्यामध्ये जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ऍड केल्यानंतर. आता हे कसं ओळखायचं हे बघा, की वीक ऍसिड घेतले मी 10 मोल ऍसिडिक ऍसिड, वीक ऍसिड आहे म्हणजे HCl सारखं ते 100% डिसोसिएशन दाखवणार नाही. HCl H2SO4 तुम्ही 10 मोल घेतले तर 10 पैकी 10 मोलचं डिसोसिएशन होतं, बाकी राहते 0. बरोबर. पण वीक ऍसिड किंवा वीक बेस हे 10 मोल घेतले तर 10 पैकी 4 मोलच अंदाजे डिसोसिएशन राहिलं आणि बाकी किती 6 मोल अनडिसोसिएटेड शिल्लक राहिले. बरोबर. म्हणजे अगोदरच डिसोसिएशन कमी आहे. हे 10 मोल ऍसिडिक ऍसिड घेतले, अगोदरच डिसोसिएशन 10 पैकी 4च होते. बरोबर. आणि याच्यामध्ये तुम्ही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकला, याच्यामध्ये तुम्ही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकला ज्याचे आयन कॉमन असतील, ज्याचे आयन कॉमन असतील तर याचं डिसोसिएशन अजून कमी होतं. त्याचं डिसोसिएशन अजून कमी होतं. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये मी कॉमन आयन असणारा हा जर सॉल्ट टाकला CH3COONA, तर हे आणि हे कॉमन आयन झाले का नाही, ऍसिटेट आयन कॉमन झाले. म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकल्यामुळं अजून कमी झालं. आता किती होणार? 10 पैकी 4च होत होतं मग असते, जरा तरी बरं होतं 10 पैकी 4. आता तुम्ही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकला तर 10 पैकी 2च होणार, 10 पैकी 2च होणार, 8 अनडिसोसिएटेड राहणार. म्हणजे याला म्हणतो कॉमन आयन इफेक्ट. वीक इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन आपण कमी करतो, सप्रेस करतो, कमी करतो. कोण कमी करतं? कॉमन आयन असणारा जर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकला तर त्याचं डिसोसिएशन अजून कमी होतं. मग 4च मोल पैकी 2च मोलचं डिसोसिएशन होणार आणि त्याला म्हणतो आपण कॉमन आयन इफेक्ट. म्हणजेच वीक इलेक्ट्रोलाइट पाहिजे कॉमन आयन इफेक्ट साठी आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट पाहिजे, पण आयन कसे पाहिजे? कॉमन. म्हणजे आपण इथं कॉमन आयन कोणते सांगू शकतो? CH3COO- हे 2 वेळाला आले म्हणजे कॉमन आहे. ठीक आहे. मग आता या पद्धतीनं कोणतं ऑप्शन येतंय सांगा बरं? 4 ऑप्शन आहेत. वीक ऑप्शन सी. हा करेक्ट, ऑप्शन सी म्हणजे NH4OH प्लस NH4Cl. NH4OH वीक बेस आहे म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइट आणि NH4Cl सॉल्ट असतं म्हणजे 100% डिसोसिएशन, तो स्ट्रॉंगच झाला की रे. म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये तुम्ही स्ट्रॉंग सॉल्ट टाकताय, NH4Cl टाकताय, त्यामुळं NH4 प्लस आयनची संख्या वाढली आणि डिसोसिएशन कमी झालं आणि त्याला आपण म्हणतो कॉमन आयन इफेक्ट. म्हणजे MCQ नंबर 3 हा आपल्याला उत्तर मिळालं. MCQ नंबर 3 उत्तर मिळालं. 4 MCQ नंबर 4 बघा. अमोनिया गॅस डिझॉल्व इन वॉटर टू गिव्ह NH4OH. In this reaction, water act as ammonia gas dissolves in water. म्हणजे अमोनिया हा इथं लिहिला डिझॉल्व इन वॉटर H2O which gives NH4OH असं त्यांनी म्हटलंय नाही का. ऑन दिस रिएक्शन वॉटर ऍक्ट ऍज सांगा बरं वॉटर काय होणार आहे? वॉटर काय? वॉटर ऍसिड का बेस? आता रिएक्शन कडे बघून कळतंय की इथं NH3 आहे. ऍसिड ओके कळालं. ऍसिड सर. ऍसिड असणार आहे. कसं? अरे हिथला एक हायड्रोजन तिकडे जाणार की रे. प्रोटॉन डोनर म्हणजे ऍसिड, प्रोटॉन ऍक्सेप्टर म्हणजे बेस. लॉरी ब्रॉन्स्टेड प्रोटॉन डोनर म्हणजे ऍसिड, प्रोटॉन ऍक्सेप्टर म्हणजे बेस. बरोबर. म्हणजे हिथला एक हायड्रोजन अमोनिया ऍक्सेप्ट करणार म्हणजे हायड्रोजन म्हणजे प्रोटॉन ऍक्सेप्ट करणार. कोण? अमोनिया. म्हणजे दिला कोणी प्रोटॉन? हायड्रोजन दिला, सॉरी वॉटरनं दिला. वॉटरनं एक हायड्रोजन अमोनियाला दिला म्हणजे प्रोटॉन डोनेट केला. प्रोटॉन डोनेट केला म्हणजे वॉटर झाला ऍसिड. म्हणून ऑप्शन ए दॅट इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. हा, द pH ऑफ द सोल्युशन इज 5. नेक्स्ट MCQ नंबर 5 हे इरेज करतो. द pH of the solution is 5. This solution sufficient acid is added which decreases the pH to the increase in H plus ion concentration, hydrogen ion concentration किती टाइम्स असं विचारले त्यांनी. आता बघा pH of the solution is 5. pH of the solution 5 असेल तर
कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आहे pH 5 असेल, pH इज इक्वल टू 5, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन किती झालं 10 टू द पॉवर -5 मोलर झालं. बरोबर. pH 2 असेल, आपण शिकलोय का नाही, तुम्हाला आठवत असेल बघा, जेवढी निगेटिव्ह व्हॅल्यू तेवढाच pH असतो. थेरीमध्ये आपण गेल्या वर्षी शिकलेलं आहे बघा, 10 टू द पॉवर -4 असेल तर 4 pH असते. ते आपण काही वेळेला ते शिकलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. त्यानंतर इथं H प्लस आयनचं सोल्युशन किती आहे, मग 10 टू द पॉवर -2 असणार आहे pH 2 असेल तर त्याने काय सांगितलंय, इन्क्रीज इन हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. इन्क्रीज काढायचंय म्हटल्यावरती कमी संख्या आणि जास्त संख्येतनं काय करायचंय आपल्याला, म्हणजे pH 2 आणि हा pH 5 हे एकमेकांना काय केले पाहिजे, डिवाइड केले पाहिजे. इन्क्रीज इन H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन जर तुम्हाला काढायचं असेल तर 10 टू द पॉवर -2 डिवायडेड बाय 10 टू द पॉवर -5. अतिशय सोपा पॅटर्न, काय त्याच्यात अवघड आहे अशातला भाग आहे. pH 5 आहे म्हणजे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन 10 टू द पॉवर -5 मोलर झालं. pH 2 आहे म्हणजे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन 10 टू द पॉवर -2 झालं. मग H प्लस आयन इज इक्वल टू 2 भागिले 5, म्हणजे 2चं किती उत्तर आहे 10 टू द पॉवर -2, 5चं किती उत्तर आहे 10 टू द पॉवर -5. किती आन्सर येईल सांगा. 10 टू द पॉवर -2 डिवायडेड बाय 10 टू द पॉवर -5. आन्सर किती येईल सांगा. 100 टाइम्स 10 टाइम्स 1000 टाइम्स 2.5 टाइम्स. कळतंय आपल्याला. ऑप्शन सी 1000 टाइम्स. करेक्ट. 1000 टाइम्स येणार आहे. अतिशय सोपं उत्तर आहे याचं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का बघा, ह्या 2 ना 5 ना 2चं उत्तर काय 10 टू द पॉवर -2, 5चं उत्तर काय हे, ह्याला ह्यानं डिवाइड करायचं आणि उत्तर आपल्याला मिळते. म्हणजे 10 टू द पॉवर -2 डिवायडेड बाय 10 टू द पॉवर -5 म्हणून 1000 टाइम्स हे आन्सर येणार. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट MCQ नंबर 6, कॉन्जुगेट बेस ऑफ HPO4 HPO4 आहे. कॉन्जुगेट बेस ऑफ HPO4 इज म्हणजे हे ऍसिड आहे आणि ऍसिडचा तुम्हाला काय काढायचा आहे, कॉन्जुगेट बेस काढायचा आहे. बघा त्याने काय सांगितलं, कॉन्जुगेट बेस ऑफ क्वेश्चन मार्क HPO4 आयन इज म्हणजे हे ऍसिड झालं. म्हणजे या ऍसिडचा कॉन्जुगेट बेस तुम्हाला काढायचा. याच्यासाठी 2 फॉर्म्युले आपण लास्ट इयरला शिकलेलो होता आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये. 2 फॉर्म्युले कोणते बघा, ऍसिड मायनस H प्लस इज इक्वल टू स्ट्रॉंग कॉन्जुगेट बेस. स्ट्रॉंग म्हणा किंवा नाही म्हटलं तरी चालते, पण स्ट्रॉंग कॉन्जुगेट बेस. बरोबर. आणि बेस प्लस H प्लस म्हणजे कॉन्जुगेट ऍसिड असतं. बेस प्लस H प्लस म्हणजे कॉन्जुगेट ऍसिड असतं. हे आता लागत नाही, पण आपल्याला ऍसिड मायनस H प्लस म्हणजे स्ट्रॉंग कॉन्जुगेट बेस. मग कोणतं ऑप्शन येईल, ऍसिड मायनस H प्लस म्हणजे याच्यातनं एक H प्लस मायनस केला पाहिजे की रे, हे ऍसिड म्हटलंय ना आपण, म्हणजे याच्यातनं एक हायड्रोजन रिमूव्ह करणार आपण सरळ सरळ. म्हणजे ऑप्शन कोणता आला पाहिजे, ऑप्शन ए. ऑप्शन ए आला. करेक्ट. आणि ऑप्शन ए येणार. हायड्रोजन गेल्यावर हा गेलाच आणि गेला की एक निगेटिव्ह चार्ज वाढला की रे, आपण रेडॉक्स रिएक्शन शिकलो. म्हणजे PO4 च्या डोक्यावरती -3 चार्ज यायला, कारण एक हायड्रोजन कमी झाला त्याच्या बदल्यामध्ये एक चार्ज निगेटिव्ह ऍड झाला. PO4 मायनस -3 म्हणजे ऑप्शन ए दॅट इज द करेक्ट आन्सर. आता पुढे 7चं सांगा, हे पण सोपं आहे. कॉन्जुगेट बेस ऑफ वीक ऍसिड. कॉन्जुगेट बेस ऑफ वीक ऍसिड हा स्ट्रॉंग आहे म्हटलं, हा वीक झाला की रे. हा सांगा उत्तर काय, आत्ताच घेतले की समोरच उत्तर आहे. स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बघा, ऍसिड मायनस H प्लस म्हणजे स्ट्रॉंग कॉन्जुगेट बेस, म्हणजे हे एक ऍसिड असणार ना, ते वीक ऍसिड असणार. हा दोन्ही पण स्ट्रॉंग असून कसं चालेल, नाही ना चालणार. म्हणजे ऑप्शन ए येणार, स्ट्रॉंग बेस. कॉन्जुगेट बेस ऑफ वीक ऍसिड इज स्ट्रॉंग बेस. ठीक आहे, ऑप्शन ए. नेक्स्ट MCQ नंबर 8, which of the following is not Lewis acid? Which of the following is not Lewis acid? खालीलपैकी कोणतं लेविस ऍसिड नाही.
असं त्यांनी विचारले. लेविस ऍसिड ची कन्सेप्ट आपण आरएनएस शिकलो, लॉरी ब्रॉन्स्टेड शिकलो आणि पुन्हा आता तिसरी लेविसची कन्सेप्ट होती. लेविसच्या कन्सेप्ट नुसार ऍसिड कोणाला म्हणतो आपण, तर इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर, म्हणजे इलेक्ट्रॉन जो ऍक्सेप्ट करतो तो ऍसिड असतो. आणि बेस कोण असतो, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो. इलेक्ट्रॉन देणारा बेस आणि इलेक्ट्रॉन घेणारा ऍसिड असतो. लेविसच्या थिअरीनुसार आपण थिअरीमध्ये शिकलोय. मग सांगा खालीलपैकी कोण इलेक्ट्रॉन घेणार नाही, कोण इलेक्ट्रॉन नॉट म्हटले बरोबर. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लेविस ऍसिड. लेविस ऍसिड म्हणजे कोण, इलेक्ट्रॉन घेणारा ऍसिड आणि इलेक्ट्रॉन देणारा बेस असतो. आणि इथं कन्सेप्टचा थिअरी शिकलो. आता नॉट म्हटलं सांगा कोणतं. बी ऑप्शन सी ऑप्शन सी ऑप्शन बी तरी का नाही. अरे सगळ्यात सांगतो बोरॉन. बोरॉन ऍटॉमिक नंबर 5 असतो. 5 असतोय म्हटल्यावरती 2,3 म्हटलं 3 इलेक्ट्रॉन झालं. फ्लोरीनचा ऍटॉमिक नंबर 9 असतोय म्हणजे 2,7 इलेक्ट्रॉन झालं. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे हा फ्लोरीन आणि बोरॉनचा एक बॉन्ड होणार. असं 3 बॉन्ड बनवणार VF3 मध्ये. म्हणजे हा देवाणघेवाण होतंय. SnCl2 पण Snच्या डोक्यावर प्लस प्लस, Clच्या डोक्यावर 2 मायनस मायनस, हे बी कळतेच की आपल्याला. AlCl3 म्हणजे अल्युमिनियमच्याकडे 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, क्लोरीनच्याकडे 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, देवाणघेवाण होत्या. ठीक आहे. म्हणजेच अशा पद्धतीनं हे झालं. ऑप्शन ए बी आणि डी हे चुकीचे, म्हणजे ऑप्शन सी हे फक्त CCl4 भागीदारीत नाही, त्यामुळं देवाणघेवाण काय होत नाही. त्यामुळे ऑप्शन सी जो आहे तो नॉट लेविस ऍसिड. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज बफर सोल्युशन. आता हे कळतंय आपल्याला. बफर सोल्युशन सांगा. विच ऑफ द फॉलोइंग इज बफर सोल्युशन. कोणतं बफर सोल्युशन आहे. ऑप्शन ए. ऑप्शन ए. व्हेरी गुड. NH4OH आणि NH4Cl. बफर सोल्युशन म्हणजे काय असते, असं सोल्युशन की ज्याचा पीएच ऍसिड टाका बेस टाका चेंज होत नाही. ऍसिड टाका बेस टाका चेंज होत नाही, त्याला आपण म्हणतो बफर सोल्युशन. बफर सोल्युशनचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे ऍसिडिक बफर असतो आणि दुसरा असतो बेसिक बफर असतो. ऍसिडिक बफरला आपण कसं तयार करतो, वीक ऍसिड, इट इज मिक्सचर ऑफ वीक ऍसिड आणि त्याचा सॉल्ट जो स्ट्रॉंग बेस पासून तयार झालेला असेल. सॉल्ट जो स्ट्रॉंग बेस पासून तयार झालाय. वीक ऍसिड समजा ऍसिडिक ऍसिड जर मी घेतलं अधिक याचा सॉल्ट म्हणजे जो स्ट्रॉंग बेस पासून तयार झालेला आहे. बघा स्ट्रॉंग बेस पासून कसा तयार झाला, Na कुठनं आला, NaOH कृपेमुळे आला आणि NaOH कोण असतंय, स्ट्रॉंग बेस असतोय आणि हा सॉल्ट आहे. त्यामुळं हे ऍसिडिक बफर. त्यानंतर बेसिक बफर याच्या विरुद्ध WH ऐवजी काय WB आणि याचा सॉल्ट. स्ट्रॉंग बेसच्या ऐवजी काय स्ट्रॉंग ऍसिड असते. मग वीक बेस कोण घेतला, NH4OH घेतला प्लस स्ट्रॉंग ऍसिडचा सॉल्ट NH4Cl. Cl हा स्ट्रॉंग ऍसिड पासून आलाय. कुठून आलाय, HCl पासून आलाय. HCl स्ट्रॉंग ऍसिड असते त्यामुळे HCl पासून Cl आलेला आहे. त्यामुळे NH4OH प्लस NH4Cl दॅट इज द मिक्सचर ऑफ बेसिक बफर. असे भरपूर एक्झाम्पल्स आपण शिकलेलो होतो ऍसिडिक बफरचे आणि बेसिक बफरचे. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट बघूया. 8 9 झाले नाही का, 10वं पलीकडे असेल. हा, aqueous solution of acetic acid contains. Aqueous solution of acetic acid contains. याच्यात पाणी पण आहे आणि ऍसिटिक ऍसिड पण आहे. ऑप्शन सांगा. aqueous solution of acetic acid contains काय काय आहे, कोणत्या आयन्स असतील, कोणत्या आयन्स असतील. ऑप्शन बी. ऑप्शन बी आहे बरोबर. का बरोबर, तर ऍसिटिक ऍसिड हे वीक ऍसिड आहे. ऍसिटिक ऍसिड हे वीक ऍसिड आहे. याचं डिसोसिएशन होणार हे तर मान्य. कोणतं, CH3COO- ठीक आहे, त्याचं डिसोसिएशन होणार. पुन्हा पाण्याचे पण आयन्स असतात H+ किंवा H3O+. पण हे वीक ऍसिड आहे, हे 10 पैकी 2 मोलचं डिसोसिएशन होते असं आपण एक अंदाजे म्हटलं. पण बाकीचं आहे तसं शिल्लक राहते की रे. अनडिसोसिएटेड 8 मोल, 10 पैकी 2 मोलचं डिसोसिएशन झालं तर 8 मोल ऍसिटिक ऍसिड आहे तसं पडूनच आहे त्या बीकर मध्ये.
म्हणजे त्या बीकर मध्ये हे पण असणार आहे, हे पण असणार आणि हे पण असणार आहे. म्हणजे ऑप्शन बी कडे जर बघितलं तर ऍसिटेट आयन्स आहेत, H3O+ म्हणजे हायड्रोनियम आयन, वॉटरचे H+ लिहा किंवा हायड्रोनियम आयन लिहा, काय फरक पडत नाही. आणि ऍसिटिक ऍसिड अनडिसोसिएटेड म्हणजे ऑप्शन बी हा बरोबर आहे, ऑप्शन बी हा बरोबर आहे. अशा पद्धतीनं हा ऑप्शन बी. ठीक आहे. त्याच्यानंतर MCQ नंबर 11, which of the following will act as Lewis base, nucleophilic reagent as well as ligand in the complex compound? हे सगळ्यात सोपं आहे, BHU 1991 ला आलंय. सांगा कोणतं? which of the following will act as Lewis base? त्याचं उत्तर लगेच यायला पाहिजे. लेविस बेस खालीलपैकी कोण A आहे? option H2. ऑप्शन वॉटर. लय विचार करायचा नाही. वॉटर जिथं कॉम्पिटिशनला असेल, वॉटरचं ड्युअल बिहेवियर आहे. वॉटर एम्पोटेरिक आहे, वॉटर ऍसिड म्हणून पण ऍक्ट होतं आणि वॉटर बेस म्हणून पण ऍक्ट होतं. त्यामुळे वॉटर जिथं कॉम्पिटिशनला असेल तिथं वॉटर सिलेक्ट करायचं, कारण की वॉटर आपण शिकलोय थेरीमध्ये की एम्पोटेरिक नेचर ऑफ वॉटर, ज्या रिएक्शन्स पण आपण बघितलेल्या होत्या. त्यामुळे H2O दॅट इज द करेक्ट ऑप्शन, ऑप्शन नंबर फर्स्ट ए. नेक्स्ट, प्युअर NaCl prepared by saturating cold saturated solution of common salt in water with HCl gas. The principle used in ली-चॅटलियर प्रिन्सिपल असेल का? ली-चॅटलियरनं काय सांगितलं होतं? ली-चॅटलियरनं इक्विलिब्रियमचं शिफ्टिंग फक्त सांगितलेलं होतं. ली-चॅटलियरने इक्विलिब्रियमचं शिफ्टिंग असं सांगितलेलं होतं. त्या पद्धतीनं प्रॉपर ग्राफ काढतो वाटल्यास मी. हे इक्विलिब्रियमचा कर्व मला 5 ला मिळाला. जर तुम्ही पीव्हीटी जर बदललं, पीव्हीटी बदललं तर इक्विलिब्रियम 5चं 6 ला जाईल किंवा 5चं 2 ला येईल, असं ली-चॅटलियरनं सांगितलंय. हा इक्विलिब्रियमचा कर्व मला मिळाला. ही फॉरवर्ड रिएक्शन, ही बॅकवर्ड रिएक्शन. इक्विलिब्रियमचा कर्व 5 ला मिळाला. जर तुम्ही प्रेशर बदललं तर कर्व हलणार, 5चा 6 ला जाईल किंवा 2 ला येईल. म्हणजे पीव्हीटी पैकी काय पण बदललं तरी, म्हणजे ली-चॅटलियरचा इथं काही संबंध नाही. डिस्प्लेसमेंट लॉ, डिस्प्लेस काय होतंय का? NaCl प्रिपेअर्ड बाय सॅच्युरेट करणार म्हणजे तुम्ही घट्ट सोल्युशन तयार करणार. कोल्ड सोल्युशन ऑफ कॉमन सॉल्ट म्हणजे संपला. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन नाही म्हणजे राहिलं काय? कॉमन आयन इफेक्ट. HCl NaCl कॉमन आयन इफेक्ट तो बघायला मिळणार. म्हणजे ऑप्शन ए तर चुकीचा आहे, बी चुकीचा आहे आणि ऑप्शन डी पण चुकीचा आहे. म्हणजे कॉमन आयन इफेक्ट तिथं बघायला मिळणार. ठीक आहे. अशा पद्धतीने 12व्याचा ऑप्शन आहे सी. 13, the aqueous solution salt is alkaline. This shows that salt is made from. आपण हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट मध्ये 4 टाइप्स बघितलेलं होतं. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, त्यानंतर सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, वीक बेस. बरोबर त्याने सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. रिझल्ट काय येतो? NaCl इन वॉटर. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट NaCl. NaClचं हायड्रोलिसिस केलं तर pH7 येतो, म्हणजे न्यूट्रल येतं. आणि तुम्हाला अल्कलाईन विचारलंय त्यांनी, मग अल्कलाईन कुणाला येतं? टाइप नंबर फर्स्ट असा होता. टाइप नंबर सेकंड, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचा जो सॉल्ट आहे त्याचा pH हा 7च्या पुढे येतो, म्हणजे बेसिक येतं. बेसिक म्हणजे अल्कलाईन असं आहे ते. आणि पुन्हा स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड हा 3 नंबरचा सॉल्ट आहे, त्याचा pH हा ऍसिडिकच्या रेंज मध्ये येतो. बरोबर, असं कन्सेप्ट आहे तो. ऍसिडिक 7च्या पेक्षा कमी. आणि चौथा टाइप घेतला तर मग ते आपण के आणि केबीच्या व्हॅल्यूवरनं कळतं, म्हणजे ऍसिडिक कोण, बेसिक कोण आणि न्यूट्रल कोण. म्हणजे ऑप्शन बी वीक ऍसिड आणि उलट सांगितलं की मी थांबा, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग. ऑप्शन ए नाही, वीक ऍसिड वीक बेसचा नाही, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस आहे. तर फक्त उलट झालंय माझ्याकडनं, सॉरी त्याबद्दल. वीक ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस म्हणजे NH4Cl. NaClचं हे एक्झाम्पल होतं, इथे NH4Clचं एक्झाम्पल होतं. मग NH4Cl एक्झाम्पल त्याला pH 7 H+ आयन शिल्लक राहतात, म्हणजे इथं ऍसिडिक असतो आणि इथं बेसिक असतो. हे कन्फ्युजन झालं माझ्याकडनं, इथं उलट सांगितलं मी. म्हणजे ऑप्शन बी येणार.
NaCl हा सॉल्ट जो आहे तो स्ट्रॉंग ऍसिड HCl आणि स्ट्रॉंग बेस NaOH च्या कॉम्बिनेशन तयार झाला. तो पाण्यात टाकला की pH 7 येतो. पुन्हा स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसचा सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड HCl वीक बेस NH4OH यांच्या कॉम्बिनेशन तयार होणारं NH4Cl हे पाण्यात टाकलं तर H+ आणि शिल्लक राहतात, म्हणजे सोल्युशन ऍसिडिक होतं. त्यानंतर स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड घेतलं, त्याचा सॉल्ट CH3COO Na हा सॉल्ट कसा आला? स्ट्रॉंग बेस NaOH पासून Na आला, वीक ऍसिड ऍसिटिक ऍसिड पासून CH3COO आलं. आणि हे जर पाण्यात टाकलं तर OH- आयन शिल्लक राहतात. OH- आयन शिल्लक राहतात म्हणजे सोल्युशन झालं अल्कलाइन म्हणजे बेसिक असं होतं. आणि मग चौथी कॅटेगरी येते वीक ऍसिड वीक बेसची. पण वीक ऍसिड वीक बेस मध्ये तिन्ही पण टाईप येतात. कोणते? वीक ऍसिड आणि वीक बेस मध्ये ऍसिडिक पण सोल्युशन असतं, बेसिक पण असतं, न्यूट्रल पण असतं. हे कसं ठरवायचं असतं? के आणि केबीच्या व्हॅल्यूवरनं. के आणि केबीच्या व्हॅल्यूवरनं ठरवायचं असतं. के जर मोठा असेल तर ऍसिडिक, केबी मोठा असेल तर बेस, आणि के आणि केबीची व्हॅल्यू जर मॅच होत असेल तर ते सोल्युशन न्यूट्रल असतं. असं चौथा टाईप असतो. बरोबर. आता काय चौथा टाईपचा विषय नाही, म्हणून ऑप्शन नंबर याला बी जो आहे तो बरोबर राहील. वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस हा 13व्याचा ऑप्शन बी बरोबर राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर MCQ नंबर 14, इफ द सोल्युबिलिटी ऑफ लिथियम सोडियम हेक्साफ्लोरोअल्युमिनेट फॉर्म्युला दिलेला आहे. सोल्युबिलिटी ऑफ लिथियम सोडियम, बघा मी तो फॉर्म्युला लिहितो. Li3Na3 Li3 Na3 AlF6 AlF6 ट्वाइस. आणि KSP विचारलाय तुम्हाला. KSP विचारलाय. KSP काढणं लय सोपं असतंय. तुम्हाला टाईप घेतले होते बघा, AB टाईप, AB2 टाईप, A2B3 टाईप, AB4, AB5, AB6 टाईप. आता हे कसं ओळखायचंय? समजा मी HCl घेतलं, HCl, तर HCl हा AB2 टाईप झाला. AB2 नाही, AB टाईप झाला. HCl चं डिसोसिएशन कसं होणार? H+ आणि Cl-. मग याचा KSP जर मला लिहायचा असेल तर मी काय लिहिणार? इन ब्रॅकेट H+ आणि इन ब्रॅकेट Cl-. ठीक आहे. याचा कोएफिशियंट एकच आहे, त्यामुळे मी याला एक्स म्हणतो, याला एक्स म्हणतो. कोएफिशियंट जर 2 असते म्हणजे H2SO4 वगैरे जर घेतलं तर ट्वाइस H+ येत आहे ना, मग त्याला हे असं काढतो आपण, म्हणजे एक्स आणि एक्स झाला, म्हणजे x² झाला उत्तर. सर स्क्रीन बर थांबा, आपण सर स्क्रीन ब्लर झाली का? हा. Li3 Na3 AlF6 ट्वाइस. Li3 Na3 AlF6 ट्वाइस. ठीक आहे. याचं काय करायला पाहिजे? मला डिसोसिएशन करायला पाहिजे. डिसोसिएशन अगोदर करूया. डिसोसिएशन केलं कसं होईल? Li ची संख्या 3 आहे, 3 Li, आणि लिथियम वरती चार्ज पॉझिटिव्हच असतो. एका लिथियम वर एकच पॉझिटिव्ह चार्ज असतो, हे माहिती आहे आपल्याला. संपला विषय. प्लस सर आवाज खरखरतोय. बर. Na3 ऐकू येतंय का? Na3 ची संख्या आहे 3. थ्राइस ऑफ Na वरती चार्ज असतो पॉझिटिव्ह, Na वरती चार्ज असतो पॉझिटिव्ह, आणि AlF6 कंसाच्या बाहेर 2 आहे, म्हणजे इथं मी ट्वाइस AlF6 असं लिहिणार. आता चार्ज बॅलन्स करूया की. 3 पॉझिटिव्ह 3 पॉझिटिव्ह 6 पॉझिटिव्ह, म्हणजे बेत्रिक 2 गुणिले -3 6 निगेटिव्ह. बघा चार्ज बॅलन्स झाला. 3 पॉझिटिव्ह आणि 3 Na+ चे पॉझिटिव्ह, मग टोटल निगेटिव्ह मला किती पाहिजे? 6, म्हणून -3 असं मी डोक्यावरती लिहिलं. आता मला काय करायचं आहे? तर हे मी डिसोसिएशनची रिएक्शन लिहिली. जशी मी HCl ची रिएक्शन लिहिलेली होती H+ Cl-, तशी मी ह्याची रिएक्शन लिहिली. आता ही रिएक्शन लिहिल्यानंतर मला याचा हा 3 कोएफिशियंट आहे, म्हणजे 3x झाला. 3 कोएफिशियंट म्हणजे 3x. HCl ला कसं x आणि x, बरोबर, पण याचं 3 आहे. Na चा पण 3 आहे, म्हणजे 3x.
AlF6 चा 2 आहे म्हणजे 2x झाला. बरोबर. आता याचं KSP मला लिहायचं असेल तर KSP मी कसं लिहिणार आहे बघा. Li आपण माहिती आहे Li प्लस चार्ज स्क्वेअर ब्रॅकेटच्या वरती, ब्रॅकेटच्या आतमध्ये आणि कोएफिशियंट ब्रॅकेटच्या वरती. Li प्लस ब्रॅकेटमध्ये डोक्यावरती 3 गुणिले Na प्लस ब्रॅकेट वरती 3 पुन्हा AlF6 ब्रॅकेट वरती 2 स्टोइचियोमेट्रिक कोएफिशियंट ब्रॅकेटच्या वरती लिहितात. ठीक आहे. इथपर्यंत आले की लक्षात बघा. जसं HCl चं आपण लिहितो म्हणजे H प्लस प्लस Cl मायनस, पण HCl चं लिहायला किती सोपं. H प्लस एकच आहे म्हणजे X झाला, Cl मायनस एकच आहे म्हणजे X झाला. पण H2SO4 चं लिहायला गेलं तर H2SO4 चं ट्वाइस H प्लस आणि SO4 मायनस मायनस आहे म्हणजे 2x H2x येणार आणि SO4 मायनस मायनस फक्त X येणार. पण आता हे एवढं सोपं दिले नाही, तर थोडंसं अवघड एक्झाम्पल दिले JEE साठी. म्हणून हे 3 होते म्हणून 3 याला वरती एकच प्लस चार्ज असतो मला माहिती आहे. 3 Na होते म्हणून 3 Na वरती एकच पॉझिटिव्ह चार्ज असतो मला माहिती आहे. AlF6 2 आहेत म्हणजे 2 कोएफिशियंट त्याचा आणि -3 मी का लिहिला बघा की हे 3 पॉझिटिव्ह टोटल 6 पॉझिटिव्ह. मग 2 इथं आहे म्हणजे इथं 3 न गुणलं पाहिजे. 3 2 6 निगेटिव्ह, 6 पॉझिटिव्हला 6 निगेटिव्ह बॅलन्स केलं. तिथपर्यंत माझ्या लक्षात आलं. त्याच्यानंतर मी काय केलं, 3 कोएफिशियंट आहेत तो 3, Li प्लस ची किंमत x, 3x आणि 2x झाली. त्याच्यानंतर KSP मगाशी मी लिहिलं, HCl चं कसं लिहिता H प्लस आणि Cl मायनस. मला H2SO4 चा KSP लिहायचा असेल, H2SO4 चा KSP लिहायचा असेल तर मी कसं लिहिणार आहे, तर KSP असा लिहिणार H2SO4 चा H प्लस डोक्यावरती 2 आणि SO4 मायनस मायनस असं मी लिहिणार. बरोबर. तसंच मी लिहिलेलं आहे. Li प्लस डोक्यावरती याचा कोएफिशियंट 3 आहे, Na प्लस डोक्यावरती 3 आहे आणि AlF6 डोक्यावरती 2 आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं का बघा. याच्यानंतर आता व्हॅल्यू टाकायची. एक्झाम्पल थोडंसं मोठं आहे. ठीक आहे. मग आता KSP इथं वरती लिहितोय बघा. Li प्लस ची किंमत किती आहे, 3 आहे, 3x आहे म्हणजे कंसामध्ये 3x लिहितो पण त्याच्यावरती त्याचा क्यूब झाला, 3x चा क्यूब झाला. बघा काय म्हणतोय मी. पुन्हा Na प्लस ची किंमत किती आहे, Na प्लस ची किंमत 3x आहे, 3x पण पॉवर 3 आहे म्हणजे 3x चा क्यूब झाला गुणिले गुणिले बरं का. AlF6 ची किंमत किती आहे, AlF6 ची किंमत 2x आहे म्हणून 2x लिहिला पण त्याच्या स्क्वेअर आहे म्हणून 2x चा स्क्वेअर. आता हे तुम्हाला काय केलं पाहिजे, सॉल्व्ह केलं पाहिजे. प्रत्येकानं सॉल्व्ह करण्यासाठी घ्या आणि मला उत्तर सांगा. ऑप्शन डी येतोय का, चेक करतो. लेट मी चेक वन्स अगेन. ऑप्शन डी. व्हेरी गुड. 2916 यस चा 8 येतोय का. हा 3 3 6 2 8 म्हणजे तुम्ही मला वाटतं कॅल्क्युलेशन नाही केलं तरी चालतंय की, इथं पण डोकं चालतंय की. यस म्हटलं त्यांनी, बरं ठीक आहे. एक्स म्हटलंय आपण तिथे यस म्हटलंय त्यांनी म्हणजे x 8 येते एवढं तर डोक्यात जाते की 3 3 6 2 8 कारण की घातांकाची काय होते, बेरीज होते आपल्याला माहिती आहे. म्हणजे x 8 येते किंवा यस 8 येते म्हणजे मल्टिप्लिकेशन सुद्धा ऍक्च्युअल मध्ये करायची गरज नाहीये. तुम्हाला याच्यावरूनच कळू शकतंय की काय उत्तर येतंय ते कळू शकतं. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा झाला 14वा MCQ. नेक्स्ट, which of the following solution will have highest pH value? Which of the following solution will have highest pH value? pH सगळ्यात जास्त कोणाचा आहे ते ओळखायचं. हायेस्ट pH व्हॅल्यू. आता pH च्या रेंज आपल्याला माहित आहे 1 ते 14 पर्यंत रेंज असतात. याच्यामध्ये सगळ्यात जास्त pH कोणाचा असेल, जरा लॉजिक लावा. मी कॅल्क्युलेशन तुम्हाला करून देणार नाही. विदाउट कॅल्क्युलेशनचं उत्तर तुम्हाला कळते. प्रत्येकाचं pH काढत बसायला काही एवढं सोपं आहे का, बरोबर. तेवढं वेळ नसते. सांगा बरं pH जास्त कुणाचा आहे, NaOH, सोडियम ऍसिटेट, सल्फ्युरिक ऍसिड, सोडियम बायकार्बोनेट. ऑप्शन कोणता, A. हा ऑप्शन ए बरोबर आहे. कसं, ऑप्शन ए दॅट इज द करेक्ट आन्सर. पण रिझन सांगा, रिझन सांगा मला. ऑप्शन ए कसं काय बरोबर आहे, त्याचं रिझन काय तुम्ही सांगू शकता.
H2SO4 आहे बघा, ऑप्शन डी म्हणजे H2SO4. H2SO4 म्हणजे पीएच नक्की ऍसिडिक आहे आणि ऍसिडिकचा पीएच 7च्या खाली असणार. बरोबर का नाही? आणि हायएस्ट व्हॅल्यू म्हटले, हायएस्ट व्हॅल्यू म्हणजे बेसचीच व्हॅल्यू हायएस्ट असणार की रे. तुम्ही जर लॉजिकली विचार केला, ह्याच्यामध्ये जो बेस असेल तो बी स्ट्रॉंग वाला, तर त्याचीच व्हॅल्यू पीएच ची जास्त असणार आहे. त्याची व्हॅल्यू पीएच ची जास्त असणार आहे. मोर व्हॅल्यू पीएच म्हटले ना आपण, इथं असं कुठं थोडी सांगितलं ऍसिडिक पीएच सांगितलं का बेसिक, असं थोडी सांगितलं. पीएच जास्त कुणाचा असं विचारलंय त्यांनी. मग पीएच जास्त कुणाचा, तर 1 ते 14 मध्ये बेसवाल्याचाच पीएच जास्त असणार आहे. जो ऍसिडिकच्या रेंज मध्ये जात नाही तो बेसिकच्या रेंज मध्ये जाणार, स्ट्रॉंग बेस मध्ये जाणार आहे. स्ट्रॉंग बेस मध्ये जाणार आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू जास्त. म्हणजे NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. कॅल्क्युलेशन सुद्धा तुम्ही करू शकता, पण कशाला कॅल्क्युलेशन करा, सिंपल लॉजिक आहे याचं. बेसचा पीएच हा सगळ्यात जास्त आणि ऍसिडचा पीएच हा सगळ्यात कमी असतो. सिंपल गोष्ट आहे. आणि आपल्याला जास्त व्हॅल्यू वाला विचारलं म्हणून ऑप्शन ए दॅट इज द करेक्ट आन्सर. 15. याच्यानंतर 30. याच्या पुढचे काय घेतले नाहीत, हेच एकाच पॅटर्न वरती आहेत म्हणून घेतले नाही. 30 which MCQ number 30, which of the following is most soluble, which of the following is most soluble. सांगा, सिंपल आहे, कन्सेप्ट आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि आयोनिक प्रोडक्टची. सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि आयोनिक प्रोडक्टची कन्सेप्ट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट सोल्युबल, जास्त सोल्युबल कोण. मग जास्त सोल्युबल याचा अर्थ सिंपल गोष्ट आहे, NaCl पाण्यात टाकलं तर जास्त सोल्युबल आहे, पण AgCl पाण्यात टाकलं तर कमी सोल्युबल आहे. बरोबर, म्हणजे त्याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट कमी आहे कुणाचा, AgClचा, कारण की तो स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. पण NaCl हे वॉटरमध्ये हायली सोल्युबल आहे, कारण की त्याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे ते जास्त सोल्युबल आहे, तर सोल्युबिलिटी प्रोडक्ट जास्त आहे. म्हणून सिंपल आहे, ज्याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट जास्त असेल म्हणजे KSP जास्त असेल, ज्याचा KSP जास्त असेल तर ते हायली सोल्युबल असते. सिंपल गोष्ट आहे. NaCl इन वॉटर एक्झाम्पल बघा, KSP जास्त आहे, जास्त सोल्युबल आहे, पूर्ण विरघळते, दिसतंय की मीठ पाण्यात पूर्ण विरघळलं म्हणजे दिसतंय की. AgCl पाण्यात काय पूर्ण विरघळत नाही, ते स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे, तो थोडासा विरघळतो, मग त्या सोल्युबिलिटी प्रोडक्ट कमी आहे, ते कमी सोल्युबल आहे, लय डोळ्यानं दिसतं. म्हणून KSP ज्याचा जास्त ते हायली सोल्युबल, ज्याचा KSP कमी असतोय ते पार्शियली किंवा वीकली सोल्युबल किंवा लेस सोल्युबल असते. मग सांगा ऑप्शन कोणता, हिंट दिली, ऑप्शन सांगा. ऑप्शन सी. ऑप्शन बी. ची जास्त आहे का व्हॅल्यू, जास्त व्हॅल्यू बघा ऑप्शन की. सी. तुम्ही ऑप्शन ते सी. कंपाऊंड बघू नका, जास्त व्हॅल्यू बघा. ऑप्शन सी. ऑप्शन ती बी. जास्त येते का बी जास्त होते सांगा ऑप्शन बरं. बी. ऑप्शन बी. बी. 7 × 10⁻16 मोठं का, काय ह्याचं नाव आहे 8 × 10⁻37 मोठं. मोर व्हॅल्यू ऑप्शन हा मोठा आहे ना, ज्याची पॉवर कमी असते तोच मोठा असतो की रे. निगेटिव्ह पॉवर ज्याची कमी असते तो मोठा असतोय, ज्याची पॉझिटिव्ह पॉवर जास्त असते तो एक मोठा असतोय. पॉझिटिव्ह पॉवर जास्त असेल तर तो मोठा. निगेटिव्ह पॉवर मध्ये कसं ओळखतो, ज्याची निगेटिव्ह पॉवर कमी असते तो मोठा असतोय. मग निगेटिव्ह पॉवर कमी कोणाचे, 7 × 10⁻16 ही निगेटिव्ह पॉवर आहे, त्यामुळे कमी आहे, आणि म्हणजे ह्याची व्हॅल्यू जास्त आहे आणि याची व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे याचा KSP जास्त आहे. KSP जास्त आहे म्हणजे ते हायली सोल्युबल असते, म्हणून ऑप्शन बी हा मोठा आहे. बरोबर, ऑप्शन बी हा मोस्ट सोल्युबल आहे. ठीक आहे. याच्यानंतर सोल्युबिलिटी सॉल्ट ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट AB ऍट रूम टेम्परेचर, इट्स मोलर सोल्युबिलिटी असं विचारलंय त्यांनी. मोलर सोल्युबिलिटी AB टाईप आहे म्हणजे काय प्रश्न नाही. AB टाईप साठी इक्वेशन सरळ सरळ कामी येतं. कोणतं, AB टाईप साठी इक्वेशन कामी कोणते येतं. AB टाईप म्हणजे तुम्ही HCl, NaCl, AgCl असं घेऊ शकता. AgCl चं डिसोसिएशन, कारण Ag ला A म्हटलं, Cl ला B म्हटलं, AgCl चं डिसोसिएशन Ag प्लस आणि Cl मायनस असते, म्हणजे Ag ला मी Ag प्लस X म्हणतो, Cl मायनस X म्हणतो. आणि याचा KSP जर मला लिहायचा असेल, KSP लिहायचा असेल तर मी कसा लिहिणार, Ag प्लस ह्याचा कोएफिशियंट एकच आहे म्हणजे इथं काही एक लिहायची गरज नाही. Cl मायनस एकच कोएफिशियंट आहे म्हणून लिहायची काही गरज नाही. कोएफिशियंट असतात तर लिहिलं असतं. Ag प्लस ची किंमत X आहे म्हणून X मानलं, आणि Cl मायनस ची किंमत X आहे म्हणून X मानलं. बघा ना, इथंच आहे ना, सरळ सरळ दिसतंय, म्हणजे X स्क्वेअर झालं.
एक्स स्क्वेअर झालं आणि एक्स इज इक्वल टू अंडर रूट के एस झालं. एक्स इज इक्वल टू अंडर रूट के एस झालं. म्हणजे सोल्युबिलिटी इज इक्वल टू अंडर रूट के एस होणार. हे लक्षात येते तुमच्या. आणि मग काढा आता के एस ची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी. किती दिल्या? ऑप्शन सी. 1 into 10 to the power 1.21 into 10 to the power -6 असं दिलेलं आहे. हे इरेज करतो. सोल्युबिलिटी काढायची आहे म्हणजे अंडर रूट काय येणार? ऑप्शन सी. ऑप्शन सी येत आहे का? कॅल्क्युलेशन केलं. व्हेरी गुड. 1.21 into 10 to the power -6 चा अंडर रूट जर घेतला तर ऑप्शन सी हा बरोबर येतोय. तुम्ही करेक्ट काढलेला आहात. 1.1 into 10 to the power -3m हे बरोबर ऑप्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर 32 बघा. pH of the blood does not appreciably change by small addition of acid and base because blood हे मला वाटतं मी व्हिडिओ लेक्चर मध्ये सुद्धा हे ब्लडचा विशेषतः भरपूर घेतलेलं होतं. ब्लडचे मी रिॲक्शनच लिहिलेल्या होत्या व्हिडिओ लेक्चर मध्ये. लास्ट इयरला ज्यावेळेला आपण शिकलो त्यावेळेला ब्लडचे मी रिॲक्शन लिहिते की ब्लडचा पीएच जरा जरी हल्ला तरी मनुष्यावरती काय इम्पॅक्ट होतोय. कारण आपण ऍसिडिक फूड खातो. ब्लडचा पीएच असतो 7.4 असते. पण ऍसिडिक फूड खाल्लं की पीएच कमी होतोय आणि बेसिक फूड खाल्लं तर पीएच वाढतोय. पण जरा जरी 0.1 किंवा 0.2 डिव्हिएशन आलं तर माणूस डेथ सुद्धा जाते. मग ते डेथ होऊ नये म्हणून ब्लड हे ऑटोमॅटिकली पीएचचं बफर सोल्युशन म्हणून काम करतं. मग त्यासाठी काय केलं जातं हे मी रिएक्शन सेट घेतलेलं होतं. मला चांगलं ते आठवतंय. त्याचं ऑप्शन कोणतं येतं बघा. कोणाला आठवत असेल नसेल. बफर सोल्युशन आहे. त्यामुळे ऑप्शन ए. ऑप्शन ए करेक्ट आहे. कंटेन सिरम प्रोटीन विच ऍक्ट एज बफर. करेक्ट आहे ऑप्शन ए. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी ऑफ AgCl will be minimum in. Solubility of AgCl will be minimum in. सांगा कसं काढता? Solubility of AgCl will be minimum in. कसं आपल्याला काय वापरलं पाहिजे? 33 MCQ सॉल्व्ह करण्यासाठी काय वापरलं पाहिजे बघा बरं. AgCl ची सोल्युबिलिटी मिनिमम येणार आहे. इथं कॉमन आयन इफेक्ट वापरायचा आहे. कॉमन आयन इफेक्ट वापरायचा आहे कारण की सोल्युबिलिटी AgCl ची कमी होणार. कॉमन आयन असणार आहे. मग AgCl चे कॉमन आयन कोण कोण आहेत? Ag प्लस आणि Cl-1 आहे. परंतु Ag प्लस ला AgNO3 चालेल का? बघा एक एक आहे, बॅलन्स होते. प्युअर वॉटरचा संबंधच नाही. ऑप्शन डी ला पण Cl- आहे की. पण ऑप्शन सी ला Cl- 2 वेळेला आहे. Cl2 आहे म्हणजे 2 Cl- आयन्स आहेत. म्हणजे ऑप्शन ए आणि डी मध्ये पण कॉमन आयन आहेतच. पण जास्त कॉमन आयन कुठे आहे की ऑप्शन सी मध्ये आहेत. कारण की CaCl2 आहे आणि AgCl मध्ये Cl- आहे आणि इथं 2 Cl- आहेत. त्यामुळे ऑप्शन सी हा जो आहे तो बरोबर आहे. ऑप्शन सी ड्यू टू कॉमन आयन इफेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर 33 चा ऑप्शन सी येतोय कॉमन आयन इफेक्ट मुळे. नेक्स्ट 34 च द प्रेसिपिटेशन ऑकर्स इफ प्रोडक्ट ऑफ आयोनिक कॉन्सन्ट्रेशन. आयोनिक प्रोडक्ट 3 कंडिशन बघितलेल्या होत्या. आठवतंय का बघा. आयोनिक प्रोडक्ट इज इक्वल टू सॉल्युबिलिटी प्रोडक्ट सोल्युशन इक्विलिब्रियम मध्ये असते. बरोबर. टीपीटी होत नाही. सॉरी म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये राहते. आयोनिक प्रोडक्ट ग्रेटर असेल एसपी पेक्षा तर काय होतं आणि आयोनिक प्रोडक्ट हा कमी असेल म्हणजे सॉल्युबिलिटी प्रोडक्ट जास्त असेल तर काय होतं? पीपीटी कुठे येतो? कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन. 3 कंडिशन होत्या थेरी मध्ये आपण घेतल्या. सांगा कोणता ऑप्शन बरोबर वाटतोय? कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन मोर दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट. ऑप्शन बी. बी. ऑप्शन डी कुठं? बी बी बी. डी ला नन ऑफ जॉब आहे ना. ऑप्शन बी बदकाचा मोर दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट. या 3 कंडिशन घेतलेल्या होत्या त्याच्यावरतीच हा क्वेश्चन दिलेला आहे. याच्यानंतर नेक्स्ट 35 pH of 10 molar HCl aqueous solution is. सांगा काढा आता pH. शिकवलं pH काढायला. pH is equal to negative log to the base 10. 10 मोलर आहे म्हटलं 10च लिहायचं. कशाला लय कटकट घ्यायची. हा सांगा उत्तर किती? ए. 35 च
ए येते A हा ए येते व्हेरी गुड म्हणजे -1 येते लेस दॅन 0 याचं उत्तर -1 येते का 10चा 1 म्हणजे मायनस चिन्ह आहे तसं 10चा लॉग 0 म्हणजे -1 pH येते म्हणजे लेस दॅन 0 व्हेरी गुड याच्यानंतर नेक्स्ट solubility product of barium sulfate is 1.5 into 10 to the power -9 बेरियम सल्फेट म्हणजे 1 येतोय का बेरियम सल्फेट येते म्हणजे H2SO4 सारखं नाही बेरियम सल्फेट म्हणजे बेरियम वरती येणार प्लस प्लस चार्ज आणि सल्फेट ग्रुप आपल्याला माहित आहे SO4 मायनस मायनस म्हणजे हा एक्स येतोय आणि हा पण एक्स येतोय मग सिंपल आहे म्हणजे मग सारखं फॉर्म्युला येणार S is equal to under root KSP येणार S is equal to under root KSP येणार काढा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट दिलेला आहे किती 1.5 into 10 to the power -9 आणि सोल्युबिलिटी काढायची म्हणजे मगाच्या सारखं एक्झाम्पल आहे आणि यस तुम्हाला काढायचं आहे सर स्क्रीन दिसना झाली क्लिअर ब्लर झाली का दिसायला लागली सर हा म्हणजे हे मगाच्या सारखंच आहे बायनरी सॉल्ट सारखंच आहे एबी टाईपच आहे हा एबी टाईपच आणि मग ऑप्शन डी म्हणताय का ऑप्शन डी जो आहे तो बरोबर आहे ठीक आहे मग आताच्या लेक्चरला आपले एवढेच एमसीक्यू झाले राहिलेले जे एमसीक्यू आहेत त्याचे आन्सर्स मला सॉल्व्ह करून ग्रुपवरती पाठवा अदरवाईज आपल्याला अजून पार्ट 2 या चॅप्टरचा घ्यायचा आहे जो आपण घेऊया नेक्स्ट उद्या घेऊया किंवा फ्रायडेला घेऊया बघूया आता ठीक आहे थँक्यू फॉर कमिंग अँड गुड आफ्टरनून अँड हॅव अ गुड डे अँड बाय